मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आलो आहे महाबळेश्वरमध्ये. जस्ट आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आम्हाला थोडं फ्रेशन अप वगैरे व्हायचं आहे आणि ब्रेकफास्टचा टाईम झाला आहे. सो फ्रेशन अप वगैरे होऊन ब्रेकफास्टला जाऊ आणि नंतर त्याच्यानंतर रेडी वगैरे होऊ. त्यानंतर ब्रेकफास्ट करून आल्याच्या नंतर मी तुम्हाला इथला रूम टूर वगैरे देऊ किंवा आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये आहोत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आता इथे एवढी काही थंडी वगैरे नाही आहे, ठीकठाक आहे. ॲज एक्सपेक्टेड अशी तर नाही आहे. असं काही एवढी अशी थंडी नाही आहे कारण आम्ही आलो आहे फेबमध्ये आणि उद्या आहे व्हॅलेंटाईन डे. सो आम्ही तो सेलिब्रेट करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये आलो आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण फॅमिलीसोबत आलो आहे. सो खूप एन्जॉय करणार आहे. तर आज आम्ही जिथे कुठे पण जाणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट पण खूप छान होता, तुम्ही आता पाहिलंच. आणि हा आहे डायनिंग एरिया त्यांचा आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इथे डेकोरेट वगैरे केलेला आहे आणि हॉटेलचा ॲम्बियन्स सुद्धा इतका छान आहे ना, आम्हाला खरंच हे हॉटेल आवडलं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करू, कारण आपण बाहेर गेल्याच्या नंतर पहिलं बघतो ती राहण्याची जागा, ते म्हणजे हॉटेल. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर. आणि हॉटेलचा एंट्रन्स हा असा काहीसा आहे. आता आम्ही इथे सगळी फॅमिली मिळून आलेलो आहोत, तर इथे काही मजा मस्ती वगैरे चालू होती ब्रेकफास्ट करता करता. तर मी जसं तुम्हाला म्हणाले की आम्ही सगळी फॅमिली मिळून आलेलो आहोत, म्हणजे माझे 2 दीर, माझ्या 2 जावा, त्यांच्या मुली, स्मित, त्यांच्या मुली म्हणजे माझ्या सुद्धा मुलीच आहेत. तर आमची ही बघा इरा आहे, खूप क्यूट आहे बरं का. आता तिची मस्ती वगैरे तुम्हाला पुढे दिसेलच काय आहे ती. आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही आलेलो आहोत इथे स्विमिंग पूलमध्ये. मुलांना स्विमिंग पूल दिसला की असं वाटतं कधी जाऊ आणि कधी नाही. ऍक्च्युली तो बाहेरनं आम्हाला खूप छोटा दिसलेला, पण जेव्हा आम्ही आतमध्ये आलो ना तेव्हा तो बराच मोठा होता, त्याच्यामुळे बाकीचे सगळे सुद्धा उतरले होते स्विमिंग पूलमध्ये. इथे काही रील वगैरे शूट करायचं काम चालू होतं मुलांचं. हमारा डॉन. ऍक्च्युली पिकनिकला ना एकटं जाण्यात काही मजा नाहीये असं मला वाटतं. असा एक तरी ग्रुप असावा किंवा अशी फॅमिली असावी ज्यांच्यासोबत आपण असं फ्रीली वागू शकतो, बोलू शकतो. आणि आमची फॅमिली खरंच तशी आहे बरं का. तुम्हाला इथून पुढे दिसेलच कशी आहे कशी नाही. आम्ही सगळे खूप छान एन्जॉय करतो कुठे पण जातो तेव्हा, आणि मुलं सुद्धा तितकीच एन्जॉय करत असतात. आता हे आहेत मुलांचे अंकल, म्हणजे माझे छोटे धीर, आणि त्यांची इथे मस्ती चालू होती. आणि पाहिलं ना आमची किती क्रेझी फॅमिली आहे. आणि खरंच आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करत होतो तिथे उभे राहून. आम्ही काय स्विमिंग पूलमध्ये उतरलो नव्हतो, मुलंच उतरली होती. आणि त्यांचे मोठे पप्पा आणि अंकल त्यांची सगळी मिळून अशी मजा वगैरे चालू होती. त्यांची सगळी मजा मस्ती करून आम्ही गेलो रूम मध्ये आणि छानपैकी रेडी झालो. आता छानपैकी रेडी झालोय आम्ही मस्त. बघा, यावेळेस मी थोडासा असा डार्क कलर चूज केलाय आणि असं वुलनचा टॉप आहे ना, आहोंना खूप आवडलेला, सो आम्ही तो घेतला होता. आणि इकडे पाहिजे अशी एवढी काही थंडी नाही आहे, पण तरी पण आम्हाला असं वाटलं की थंडी वगैरे असेल तर वरतून जॅकेट वगैरे वेअर करण्यापेक्षा आम्ही अशी काही कपडे घेऊ. सो आहोंना असा स्वेटशर्ट घेतला होता आणि आम्ही असं ट्रेनिंग करण्याचा थोडाफार प्रयत्न केला इथे. ठीक आहे, सो असे काही आम्ही दिसतोय. बघा. दिसतोय ना, बहीण भाऊ दिसतोय का आम्ही? ओके. तर आता मी तुम्हाला क्विक असा रूम टूर देते. मी देऊन देते बोलते ना, तर आहो बोलतात की तू अशी का बोलते म्हणून. तर आता माहित नाही, मला ते येतं माझ्या तोंडातून. तर आता क्विक असा रूम, ही काय ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये, काही नाहीये. आम्ही इथे आलोय म्हणजे काय हॉटेल आहे, कोणतं हॉटेल आहे, तिथल्या रूम कशा आहेत किंवा हायजीन वगैरे आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या
तुम्ही सुद्धा कधी याल तर तुम्हाला सुद्धा इझी जातील ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही हॉटेल वगैरे एखादा चूज कराल, त्यासाठी मी हा टूर देते तुम्हाला. गेल्या वेळेस काही कमेंट आली होती, की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करता का रूमची, म्हणजे हॉटेलची वगैरे? असं काही नाहीये. तुमच्यापर्यंत अशा काही गोष्टी पोहोचाव्यात ह्या कारणाने मी ही रूम टूर देतीये. सो चला रूम टूरला सुरुवात करू. सो आता अहो आहेत ते एंट्रन्सला उभे आहेत, म्हणजे एंट्रन्सच्या समोरच, आणि त्यांच्या मागे आहे हा ड्रेसिंग टेबल, जिथे खूप सगळा पसारा पडलेला आहे माझा. आत्ताच मी रेडी झाली आहे. सो आणि त्याच्या बाजूला आहे हा बेड. बेडचं जे म्हणजे डेकोरेट वगैरे, म्हणजे हे वुडनचं वगैरे जे करतात ना, मला ते खूप आवडतं. आणि लास्ट टाइम सुद्धा असंच काहीतरी होतं जेव्हा आम्ही अलिबागला गेलो होतो. आणि बघा असं आणि काय, हे वरचं हा हे हे आहोंना खूप आवडलंय. म्हणजे असं काय ते म्हणतात त्याला, काहीतरी युनिक किंवा असं छान अट्रॅक्टिव्ह असं हा आहे. अट्रॅक्टिव्ह वाटते असं काहीतरी. सो असा बेड आहे. आणि ही स्मिथची जागा. टीव्ही वगैरे आहे, इथे टीव्ही युनिट वगैरे दिलेला आहे. असा असा टीव्ही युनिट वगैरे आहे. इथे एक छोटासा सोफा कम बेड दिलेला आहे. टीपॉट आहे. बाकी असा छोटासाच आहे रूम, जास्त मोठा वगैरे असं काही नाही. फक्त मला हा जो हा बेडचा जो एरिया आहे ना, तो जास्त आवडलाय. बाकी रूम साधी सिंपल आणि अशी नाईस आणि सिंपल आहे. बाकी हायजीन वगैरे छान बऱ्यापैकी आहे ना. असं म्हणजे मला विचारायला तर एकदम म्हणजे ओके ओके आहे. एकदम हायजीन असं नीट अँड क्लीन असंही एकदम नाही म्हणता येत किंवा एकदम असं खराब किंवा असं घाण वगैरे असंही नाहीये. ओके ओके आहे. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. तर असा 3 आहे आउट ऑफ आमचा. 5. आता इथे काही पसारा वगैरे पडलाय आमचा, तो नाही दाखवत मी तुम्हाला. सो असा आहे दिवस आमचा आहे रूम ना, आज आणि उद्या, येस. इन्क्लुडिंग व्हॅलेंटाईन डे. इन्क्लुडिंग व्हॅलेंटाईन स्पेशल त्यासाठी चालू आहे आपण. येस. ओके. खेळली ना तुम्हाला नाही. खेळली. अरे आता माझं झाल्यावरती कुठे खेळली? बाबू. आता म्हणू नका तेवढं पण येत नाही. सगळे छान फ्रेश वगैरे होऊन आले होते, आणि काय खाली काही गेम झोन वगैरे आहेत त्यांचे, तर इथे असं काही मुलं वगैरे खेळत होती आणि आमचा सुद्धा छान टाइमपास चालला होता. आणि इराला सुद्धा असं इथे खेळायला वगैरे होतं ना, त्याच्यामुळे तिची तिची ती एकटी सुद्धा खेळत होती. हे एक बेनिफिट असतं जेव्हा हॉटेलमध्ये असं काही गेम झोन वगैरे अशा काही गोष्टी असतात ना, तेव्हा मुलं पण त्यांचे त्यांचे एन्जॉय करतात आणि आपल्याला सुद्धा थोडासा स्पेस मिळतो. म्हणजे आपल्याला काही त्यांच्या मागे धावायची गरज नाही पडत असं. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो, तर जेवायला असं काही होतं, छोले आणि भटुरे वगैरे, सॅलड आणि ढोकळा होता. तुम्हाला जेवढं प्लेटमध्ये दिसतंय ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि खरंच त्यांचं जेवण सुद्धा तेवढंच टेस्टी होतं, जेवढं तुम्हाला बघायला छान दिसतंय. आम्ही सकाळी इथे 8:30 पावणे 9च्या दरम्यान आलो होतो. तर त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मुलांनी थोडंफार एन्जॉय वगैरे केलं, आणि दुपारी आम्हाला प्रतापगडवर जायचं असं ठरवलं होतं. सो आम्ही जेवून वगैरेच तिकडे जाणार होतो. म्हटलं चला काहीतरी गड वगैरे चढायचा आहे, तर मस्त भरपेट जेवू आणि मगच जाऊ. आणि त्याच्यानंतर त्यांची कॅब वगैरे होती, तर त्यानेच आम्ही प्रतापगडला गेलो होतो. आमच्या हॉटेलपासून ते प्रतापगडपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो 48 का 50 मिनिट्सचा काहीतरी आहे. सो अर्धा पाऊण तास काहीतरी लागतो इथे यायला. आम्ही कॅबनेच आलो होतो. त्यांच्या कॅब होत्या आम्हाला तिथे नेण्यासाठी. आम्ही स्वतःची प्रायव्हेट कार वगैरे नेली नव्हती. ॲक्चुअली आम्हाला असं वाटलं होतं, की प्रतापगड म्हणजे खूप हाईटवर वगैरे असं काही असेल, पण तसं काही नव्हतं. थोडाफारच डिस्टन्स होता, आणि जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच मातीत आणि त्याच गडाच्या पायथ्याशी माझाही जन्म झालाय. आणि म्हणूनच ना ह्या गड किल्ल्यांशी एक वेगळीच अटॅचमेंट आहे. तर ही आहे प्रतापगडाची पहिली पायरी, जिथे आम्ही चढतोय. आणि लहानपणी पुस्तकात वाचलेलं की प्रतापगड आज प्रत्यक्षात डोळ्यांनी ऍक्च्युली हा अनुभव ना शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण आपण महाराजांच्या प्रत्येक गडावर किल्ल्यांवर जेव्हा जातो ना, तिथला प्रत्येक दगड आपल्याला त्यांचा आठवण करून देत असतो. त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे ही आठवण करून देत असतो.
गडाच्या जितक्या वरती चढत जाऊ, जितक्या जवळ येऊ ना, तितकं असं वाटतं की महाराजांच्याच जवळ चाललोय. आणि इथे जे तुम्हाला होल वगैरे दिसतायत ना, तर असं म्हणतात जेव्हा शत्रू गडावरती यायचे किंवा असं लढाई वगैरे व्हायची, तेव्हा इथून ना गरम-गरम तेल त्यांच्यावर फेकलं जायचं आणि त्यामुळे त्यांना असं गडावरती चढणं वगैरे कठीण व्हायचं आणि त्यासाठी ते बनवलं गेलं होतं असं म्हणतात. आणि हा आहे गडाचा महाद्वार आणि खरंच खूप छान वाटतं ना, असं काही बघितल्याच्या नंतर जेव्हा आपला इतिहास असा काही असेल आणि खरंच छान वाटतं आपल्या मुलांना सुद्धा इथे घेऊन जाणं म्हणजे आपलं हे भाग्यच आहे त्यांना की हे सगळं बघायला मिळतंय अजून सुद्धा. आणि खरंच असं वाटतं ना की त्या मानाने जसं आपला इतिहास आहे ना, महाराजांनी जेवढ्या गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत, तर त्या गोष्टी ना आपण जेवढ्या जपायला पाहिजेत तेवढ्या जपत नाही आहोत. म्हणजे खूप कठीण परिस्थिती वाटली मला इथे गेल्याच्या नंतर. आता पुढे तुम्हाला दिसेलच की इथल्या पायऱ्या वगैरे थोडंसं काम वगैरे चालू आहे तिथे बांधकाम वगैरे. पण त्या मानाने आता इथे बघा जुन्या पायऱ्या वगैरे कशा आहेत. का म्हणून असे गड-किल्ले आहेत. तुम्ही एवढे मोठे-मोठे स्टॅच्यू वगैरे हे उभारता. त्या बदल्यात तुम्ही असं गडांची वगैरे कामं करा ना. जी महाराजांनी एवढी छान बांधून ठेवलेले गड वगैरे, गड-किल्ले आहेत. पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवू शकतो? मला असं वाटतं, की आत्ताच जर ह्या गडांची ही हालत असेल, तर पुढची पिढी जाऊन काय बघणार आहे? मला खरंच प्रश्न पडतो कधी-कधी हे सगळं बघितल्याच्या नंतर. तर चला असो, आता आम्ही आलो आहोत भवानी मातेच्या मंदिरामध्ये आणि प्रत्येक गडावरती भवानी मातेचं मंदिर असतंच, आई तुळजाभवानीचं. तर इथे आम्ही मंदिरात आलो होतो. आता मंदिराच्या आतमध्ये त्यांनी काही शूट वगैरे करायला अलाउड नव्हतं केलं, ना फोटो काढायला अलाउड केलेलं. सो आम्ही तिथे काही शूट वगैरे नव्हतं केलं, म्हणजे मला नव्हतं जमलं. जिथे आई तुळजाभवानीची मूर्ती होती त्याच्याच अपोझिटला सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची तलवार होती आणि ती तलवार बघून ना खरंच असं वाटलं, की अ, त्या त्या व्यक्तींचा चेहरा आणि ते कसे असतील हे असं समोर येतं खरंच. आणि असं म्हणतात, की त्या तलवारीने त्यांनी एका दिवसात 650 लोकांना मारलं होतं. आणि आज ती तलवार आपल्याला तिथे बघायला मिळते म्हणजे हे खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि तिथे काही आम्हाला शूट वगैरे करायला मिळालं नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. आणि मंदिराच्या बॅक साइडला असं काही त्यांचं आहे मागे, जिथे अशा काही वस्तू मिळतात. सगळ्या लाकडाच्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ज्या आपल्या इतिहासात वगैरे किंवा प्राचीन पुरातन ज्या गोष्टी असतात ना, अ, अशा लाकडाच्या वगैरे जेव्हा त्या मिळत असतील कदाचित, तशा वस्तू इथे काही बनवलेल्या वगैरे आहेत. आपल्याला ज्या इतिहासाची आठवण करून देतात असं मला वाटतं. अशा लाकडाच्या गोष्टी खूपच फार कमी प्रमाणात मिळतात. इथे काही महाराजांचे कडे वगैरे अशा काही गोष्टी होत्या. लहान मुलांची खेळणी होती, टी-शर्ट वगैरे ह्याच सगळ्या गोष्टी होत्या. काही-काही गोष्टी अशा होत्या ना, की त्या काय आहेत हे पण समजत नव्हत्या. तर त्या काळी त्या अशा बनवल्या गेल्या असतील किंवा बनवत असतील अशा काही गोष्टी होत्या तिथे. शो पीसेस वगैरे होते. बऱ्याच काही गोष्टी होत्या तिथे घेण्यासारख्या. पण आम्ही इथे काही घेतलं वगैरे नाही. आम्ही जस्ट बघितलं वगैरे तिथे. आणि या नकाशात तुम्ही पाहू शकता इथे जावळीचं दाट जंगल आहे. महाराजांनी मुद्दाम ही जागा निवडली होती. कारण मोठं सैन्य इथे अडकतं. इथे दोघांची भेट सुद्धा झाली होती आणि सिग्नल मिळताच गडावरून मराठा मावळ्यांनी अचानक हल्ला केला होता. आणि ह्याच सगळ्या गोष्टी इथे ह्या नकाशामध्ये दिलेल्या आहेत, की भेटीची जागा कुठे होती, कोण कुठे उभं होतं. अफझल खानाचा मार्ग कोणता होता, शिवाजी महाराजांचा मार्ग कोणता होता, ह्या सगळ्या गोष्टी इथे नकाशामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी अहो मुलांना समजून सांगत होते. हे आपलं कर्तव्य आहे, की आपण आपल्या मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत. तिथून आम्ही थोडंसं वरती गेल्याच्या नंतर इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेलं आहे, म्हणजेच पुतळा उभारलेला आहे. आणि ही जागा ना मात्र खूप नीट आणि क्लीन होती. खरंच खूप छान वाटलं. जसं पुढे जात होतो ना, तसं-तसं असं वाटलं, की महाराजांच्या खूप जवळ आपण जातोय. आणि या ठिकाणी जसं-जसं मी पुढे जात होते ना, तर खरंच माझ्या अंगावरती ना खरंच काटा येत होता आणि आत्ता मी रेकॉर्डिंग सुद्धा करतीये, तरी खरंच माझ्या अंगावरती काटा उभारलेला आहे, खरंच सांगते. आणि हे ते पत्र आहे, जे मोगल अधिकाऱ्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं. आणि हे पत्र वाचल्याच्या नंतर जो काटा उभारला होता ना अंगावरती, मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. आणि ही आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणा, स्मारक म्हणा, पुतळा म्हणा, ज्यांच्याकडे असं वाटत होतं ना, की खरंच बघत बसू असं झालेलं मला.
तिथून आम्ही गेलो समोरच्या एका बुरुजावरती. तिथे हा बुरुज आहे ना, तर तिथे खालून असं काही दिसतं आणि खरंच इथे ना हे सगळं बघितल्याच्या नंतर ना खरंच असं वाटतं, की इथून कुठेतरी असं असेल ना, की जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिलेले असतील, बसलेले असतील किंवा इथून चालत गेलेले असतील. कधीतरी त्यांचा हात या दगडांवरती, ह्या पायऱ्यांवरती त्यांचे पाय लागले असतील किंवा ह्या दगडांवरती त्यांचे हात लागले असतील. त्यांच्या ह्या महाद्वारावरती त्यांचे हात लागले असतील आणि खरंच त्या दगडावरती आपला स्पर्श होणं म्हणजे हे खरंच आपले भाग्य आहे, असं मला वाटतं. आणि खरंच इथे गेल्याच्या नंतर ना आपण ह्या गोष्टी छान जपल्या पाहिजेत. तिथे काही कचरा वगैरे केला नाही पाहिजे. जे खूप लोकं सांगत असतात, की इथे कचरा करू नका किंवा काय ह्या गोष्टी ना तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं, की खरंच ह्या गोष्टी आपल्यासाठी खरंच किती मौल्यवान आहेत. आणि पुन्हा एकदा ह्या प्रतापगडाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. आणि रात्री आम्ही तिथल्या जवळच्याच मार्केटमध्ये गेलो होतो. आमचं हॉटेलसुद्धा जवळच होतं मार्केटपासून. सो आम्ही तिथल्या मार्केटमध्ये वगैरे गेलो. तिथे फिरलो वगैरे आणि काही गोष्टी वगैरे खरेदी केल्या. एवढ्या काही जास्त असं स्पेशल असं काही नाही वाटलं मला. अशा काही लाकडाच्या गोष्टी होत्या किंवा पर्स म्हणा, ह्याच सगळ्या गोष्टी होत्या. छान आम्ही मस्त मार्केट वगैरे फिरलो. मुलींनी काही शॉपिंग वगैरे केली. बऱ्याच काही गोष्टी केल्या. तिथे अशा काही चणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, जसं तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही गेले असाल कधी तर. ह्या फॅक्टरीज वगैरे आहेत तिथे वूलनच्या किंवा शॉल्स वगैरे मिळतात. ह्याच सगळ्या गोष्टी आहेत तिथे. बाकी असं काही नाहीये. तिथलं हे मार्केट फेमस मार्केट आहे असं म्हणतात. तर तिथे अशा काही गोष्टी ड्रेसेस वगैरे हे तिथलं लोकल मार्केट आहे. तिथल्या लोकांसाठी हे लोकलच असेल मला असं वाटतं. पण आपण जेव्हा बाहेरची लोकं आपण तिथे जातो, तेव्हा आपल्यासाठी हे स्पेशलच असतं. तर चला आजचा हा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. प्रतापगडाचं छान दर्शन करवलेलं आहे. मी सुद्धा छान प्रतापगडाचं दर्शन केलंय आणि खरंच आत्तासुद्धा माझे डोळे भरून आलेत. तर चला उद्यासुद्धा मी कुठे जाणार आहे हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.